राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली, फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज ठाकरे साहेबांना आणि वाघमारे साहेबांना भेटा, त्यांना विनंती करा की उद्या करण्याची मीटिंग आहे त्यावेळी जर आपण आला तर आपल्याशी चर्चा करून ज्या आपल्या मागण्या त्याच्यावर नक्कीच आजपर्यंत दरवेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही नकार राहणार नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही पण सगळेजण हे करत आलेलो आहे. आज त्याकरता खास संदीपाजी मोरे साहेब छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार आहेत, आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर राघवजी कराड साहेब, आमच्या तिघांचं शिष्टमंडळ आज ठाकरे साहेबांची आणि वाघमारे साहेबांची चर्चा करायला आम्ही आलो, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. आता त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही मुंबईला चढावा उपोषण करून आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन नाही निघालं तर परत तुम्ही करू शकता. पण त्याचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ हे 5 जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे. त्या शिष्टमंडळावर उद्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनाही त्याच्यावर आता आम्ही मेडिकल हे केलं करासाहेब स्वतः डॉक्टर त्यांना त्याचा ज्ञान आहे. त्याचं म्हणे की तुम्ही भले उपोषण सोडू नका पण पाणी घ्यावं अशी आमची आपल्याला विनंती आहे. आपण निर्णय घ्यावा. वाघमारे साहेब आमच्या आपल्या दोघांनाही विनंती आहे, आपल्या साहेबांना वाघमारे साहेबांना, कारण की आम्ही तुमचा प्रश्न 100% सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू आणि अशी कुठेही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. 100% तुमचं सगळ्या ज्या काही मागण्या त्या सरकारच्या तत्वाने मांडून त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज वडीलमंत्री या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण ठाके जे मागासवर्गीय आयोगाचे 4 वर्ष सदस्य म्हणून काम केले आणि त्यांना वेगवेगळ्या मागासवर्गीयाच्या हक्काच्या ज्या ओबीसी रिझर्वेशनची माहिती आहे अशी त्यांनी घोषणा सुरू केली. त्यांनी साधी श्री वाघमारे यांनी घोषणा सुरू केले. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार ही शिष्टमंडळ आम्ही इथं आलो होतो. म्हणजे जी इथं ओबीसी मंत्री आहे तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. एकंदरीत त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत तर ते उद्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये दोन्ही मंत्री जो आहे त्यांच्यामध्ये सांगतील बोलतील. त्यांचं शिष्टमंडळ येणारा भेटणार आणि एक डॉक्टर म्हणून मी ज्यावेळेस त्यांचं ब्लड प्रेशर पाहिलं, पल्स रेट पाहिला तर त्यांना डिहायड्रेशन आहे. माझ्या प्रॅक्टिस तर करत ते पण डॉक्टर आहेत त्यांना टॅकिकार्डिया आहे, म्हणजे पल्स रेट वाढलेला आहे, हार्ट रेट वाढलेला आहे. तर एकंदरीत त्यांना पाणी घ्यावे अशा विनंती केलेली आहे. पण ते हट्टगट्ट आम्ही करणार नाही आहे, कारण जर पाणी नाही दिलं तर किडनीला त्रास होऊ शकतो. आउटपुट कमी त्यांना लगेच सुद्धा काल दुपारी झाली आणि किडनी त्यांना झालीच नाही आणि ते किडनीला जर त्रास झाला तर तो इरिटेबल होतो, नंतर ते चांगलं होऊ शकतं. उपोषण तर कराच पण पाणी पिऊन उपोषण करावं, पाणी पिऊन उपोषण करावं. वेळेमुदत उपोषण मध्ये सुद्धा पाणी पितात त्याची मला कल्पना आहे. म्हणून आमची विनंती आहे आपण पाणी प्यावं आणि उद्या माननीय शिष्टमंडळावर चर्चा होईल त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा निर्णय पाठवला जाईल. पण नेहमीच महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं जाईल. म्हणून ओबीसीच्याच आरक्षणाला काही धक्का लावणार नाही. तुम्हाला जाहीर आरक्षण दिलेलं असं मला वाटतं. तरी उद्या तुम्ही चर्चा करावी.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आज आम्ही ससुली साहेब, माजी केंद्रीय मंत्री बाबूजी धराफे आणि मी आपल्या आपल्याला भेटण्यासाठी आलो आणि आपल्याला आपल्या ओबीसी खात्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री अतुलजी साहेबांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही अन्य वर्गाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. पण आमची विनंती आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं आपण स्वतः ते घातलं. आमची विनंती अतिशय वाटते की आपण पाणी घ्यावं आणि उद्या शिष्टमंडळ येणार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून मी आणि साहेब आम्ही दोघं कॅबिनेट मध्ये आम्ही हा विषय घेणार आणि आपल्याला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिष्टमंडळाची चर्चा घडून आणून सकारात्मक आपल्या ओबीसीला कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही उद्या प्रयत्न करू. याच्या आधी प्रयत्न केले, याच्यानंतरही प्रयत्न करू. पण मला विनंती माझी तसं तर आपण स्वतः जर आले उपोषण सोडलं, स्वतः जर चर्चेमध्ये जर आले तर अति उत्तम. कारण साहेब ठाके साहेब, वाघमारे साहेब आणि आणखी जर काही जण आले शिष्टमंडळात साहेब तर चर्चेला महत्व येईल आणि त्याच्यामधून निश्चित कसा मार्ग निघेल, सकारात्मक कसा मार्ग निघेल त्याच्यासाठी आम्ही सर्व मंत्रीमध्ये उद्या प्रयत्न करू आणि आपल्याला कसा न्याय देते आमची विनंती राहील. वाघमारे साहेब, ठाके साहेब, आपण उपोषण सोडावं ही आमची विनंती आहे आणि आपण जर स्वतः आले त्याच्यातून निश्चितच मार्ग निघेल असे आमची विनंती एवढंच बोलू. आंदोलन करते संघर्ष योद्धा गेल्या 5 दिवसापासून ज्यांनी आपल्यासाठी उपोषण सुरू केले ते नवनाथाबा वाघमारे आपल्यासोबत संवाद साधणार आहे. आता आपल्यासाठी आपल्या मागण्या काय आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकांनी आपली साडेसाहेब केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर साहेब, दुसरे राज्याचे कॅबिनेट मंत्री कोंबडे साहेब हे आपल्यासाठी आले. परंतु आमची त्यांना विनंती आहे की जोपर्यंत राज्य सरकारकडून काही कार्यक्रम आम्हाला निश्चय आश्वासन मिळत नाही आरक्षणाला कुठेही बाधा होणार नाही आणि धक्का वाढणार नाही असं आम्हाला लेखी आश्वासन मिळेल. त्यावेळी आम्ही नक्कीच साहेब असतील, कोंबडे साहेब असतील, कराड साहेब असतील यांचा आदर देऊन यांच्या हाती सुद्धा आम्ही घोषणा करू. जेव्हा असे साजरे करणारे असे खाती कार्यकर्ते यावं, परंतु आम्ही आमच्या समाजाच्या भावना अशा अत्यंत दैविक असणारा समाज 18 जातीमध्ये पुढेला समाज याच्यावर होऊ लागलेला अन्याय यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. जरांगे यांनी वारंवार सांगतात की आम्ही ओबीसी मध्ये 80% होतो. यामध्ये आमच्या गरीब समाजामध्ये खूप मोठा संभ्रम आहे आणि येणाऱ्या काळात खरंच आपलं राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वच आरक्षण दिल्याचं आहे. त्यासाठी आम्ही आणि सर्वांना राज्य सरकार हे सर्व समाजाचा कुठल्याही एकेक समाजासाठी राज्य सरकार असतं. त्यामुळे माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे माझ्या ओबीसी बांधवांच्या होती की मी राज्य सरकारने सर्व समाजाचा विचार करून ओबीसीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून दिलेलं, संविधानातून दिलेलं जे आरक्षण आहे हे याला कुठलाही धक्का न लागता आम्ही कुणाला विरोध केला नाही, परंतु आमची एकच मागणी आहे की आमच्या आरक्षणाला 31% आरक्षणाला अजिबात धक्का लागला पाहिजे. आणि मंत्री महोदयांनी तर आम्हाला विनंती केली की आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे चर्चेसाठी गेलो पाहिजे, परंतु आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे चर्चेसाठी येणार नाही. वाटल्यास फक्त शिष्टमंडळामध्ये महोदयाकडे
साडेसात देऊ 8-5 हप्ते जातील त्याच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर आम्हाला त्यानंतर आम्ही उपोषण सोडण्यास मुक्त शिक्षण पाहिजे उपोषण आम्ही ती बदल घेऊन मिळाले आम्ही सुद्धा रक्ताच्या शेवटच्या सेवापर्यंत उपोषण करणार आहोत. चर्चेनंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करतील. आज महाराष्ट्र शासनातर्फे सन्माननीय खासदार भुजबळ साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब आमचे माजी मंत्री देशाचे उपस्थित आहेत. आमची त्यांना एक संदर्भाची विनंती आहे की एका बाजूला शासन आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाचे प्रमुख असं म्हणतात विषय आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे सर्व एकत्रित करत आहोत. पण त्याचवेळी चळवळीचे नेते गांधी साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजातील ओबीसी घुसवत आहे. 200 बाकी आहे. ही जी 2-15 वर्ष ज्या 6-7 महिन्यापासून हा महाराष्ट्र होतोय आमच्या ओबीसीच्या वर्गाच्या मनामध्ये चिंतेची भावना आहे. आपल्या राजूला राहण्याची भावना आहे. आपल्या राहण्याची भावना आहे. मी जबाबदार सदस्य होतो. मला थोडंफार घटनात्मक ज्ञान आहे आणि कार्यक्रमाचं ज्ञान आहे. आजपर्यंत 4 ठिकाणी सुप्रीम कोर्टात 750 पानांची जजमेंटची केस सरकारी निर्णय हे सगळे कायदे धाब्यावर बसून त्या महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न सुरू त्याबद्दल आम्हाला एकच शासनाकडून करावे. आमच्या विषयावर धक्का लागत नाही तर तो कसा लागत नाही आणि आताच जे काही पूर्वी नव्हती या महाराष्ट्रामध्ये काही रक्षणाच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या संरक्षणात त्या निधी आणि ही सर्टिफिकेट वाटली जात आहे. याचं फक्त आणि त्यामध्ये जो तो लाख नोंदणी करून ओबीसी रिझर्वेशनमध्ये समावेश करायला आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना विनंती आहे, ओबीसीला विनंती आहे, देशाला आंबेडकर मानवतेच्या भावनेनं दयाच्या भावनेनं तुमचं आरक्षण वाचायला येणार नाही तर तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार मागण्याचा अधिकार आहे. आणि माझ्या ओबीसीला तरी बघण्याचं नसलं तरी त्याला कळत नाही असं शासन समजून नये. आम्ही आमचं म्हणणे एवढंच आहे संविधानात्मक आमचं जे सामाजिकदृष्ट्या माणसांचं आरक्षण वाचलं पाहिजे. आम्ही कुणाच्याही कुणावरती ब्लेम करत नाही, क्लेम करत नाही. काही जाती विशेष ओबीसी नाही, ओबीसी सहनशील आहे, शांत आहे, कुठेही ते निर्माण करणार नाही एवढं मी सांगू शकतो. आणि आमचं श्रेष्ठ मंडळ उद्या मुंबईला जाईल पण आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय एकतर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगावं. कारण कायद्याचे जाणतात, सामाजिक न्याय जाणतात आणि महाराष्ट्र देशातलं संविधानाचं बरोबर जाणतात. त्यांनी आम्हाला आश्वस्त करावं ओबीसी न्याय महाराष्ट्राला की तुम्ही कसा ठेस पोहोचवत नाही ओबीसी आरक्षणाला हे आणि आताच जे काही गोष्टी घडून राहिलेल्या महाराष्ट्रामध्ये